हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 20 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कान्हा हा सखीबरोबर जोडीने सूर्यपूजन करणार आहे आणि जेव्हा तो सूर्यपूजन करत असेल त्याच वेळेस सरकारसुद्धा तेथे येईल आणि कान्हा म्हणजेच कबीरची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर सुद्धा तेथे येईल आणि आजी ही चक्क सखी आणि सरकारसमोर कान्हाला कबीर अशी हाक मारणार आणि त्याला विचारणार, कबीर तू मी येण्याच्या आधी पूजा सुद्धा सुरू केली का? आणि कान्हाचं खरं नाव कबीर आहे आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर ही चक्क कान्हा म्हणजे कबीरची आजी आहे हे समजल्यावर सरकार आणि सखीला जबरदस्त धक्काच बसेल. मग आता आजीचा नेमका प्लॅन तरी काय? तिला सखी आणि सरकारसमोर कान्हाचं सत्य उघडकीस आणायचंय का? आणि जेव्हा सरकार आणि सखीला हे समजणार की कान्हा साधा ड्रायव्हर नाहीये तर किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा मालक आहे, तेव्हा त्यांची अवस्था काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि एपिसोडच्या सुरुवातीलाच परशुराम हा संजयला त्रास देत असतो. तो संजयचे केस पकडतो आणि त्याला प्रश्न विचारतो, काय रे, कोण आहे तुझा मालक? सांग लवकर. एवढ्या दिवस सांगितलं असतं तर हा सगळा गोंधळ झालाच नसता ना, पण तू तोंड उघडायला तयारच नाहीये. आता भोग तुझ्या कर्माची फळं. पण त्याच वेळेस संजय आणि परशुरामला कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतो, त्यामुळे दोघेही मागे पाहू लागतात. परशुराम मागे वळून पाहतो पण त्याला कुणीच दिसत नाही. त्याला फक्त पावलांचा आवाज येत असतो आणि परशुराम विचारतो, ए कोण आहे रे तिकडं? कोण येत आहे? लवकर सांग कोण आहे? आणि संजय मात्र खुदू खुदू हसू लागतो आणि म्हणतो, तुम्हाला विचारत होता ना तुझा मालक कोण आहे? कोण आहे तुझा मालक? तर माझा मालक आलाय, पण तो माझा मालक नाहीये, तर माझा मसीहा आहे. मसीहा तो मला वाचवायला आलाय. परशुराम चांगलाच घाबरतो, थरथर करू लागतो. परशुराम लगेच त्याच्या गुंडांना कॉल करतो, ए हरामखोरांनो, कुठे तुम्ही? लवकर या इथे. येथे माझा जीव धोक्यात आहे. तो संजय पळून जाणार आहे, लवकर या. आणि तो फोन कट करतो. तर संजय मात्र हसत असतो, आता कसा घाबरलास? आता पहा माझा मसीहा तुझी काय अवस्था करतो ते. परशुराम खूप घाबरतो आणि आजूबाजूला पाहू लागतो, ए कोण आहे रे? तो सगळीकडे वाहत असतो पण त्याला फक्त पावलांचा आवाज येतो. कान्हा म्हणजे कबीर त्याच्या समोर काही येतच नाही. संजय खूप खुश असतो आणि परशुरामला आणखीनच घाबरून देतो, आता तुझं काही खरं नाही. माझा मसीहा आलाय, आता तो मला इथून सोडवून नेणार. तुझी आणि तुझ्या सरकारची तो काय अवस्था करतो ते बघ. असं म्हणून तो परशुरामला आणखीनच घाबरून देतो. परशुराम खूप घाबरतो, सगळीकडे धावपळ करू लागतो, ए कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? असं म्हणून तो संपूर्ण अड्ड्यावर इकडून तिकडे पळत असतो पण त्याला कुणीच दिसत नाही. आणि या संधीचा फायदा आपला सुपरमॅन, आपला शक्तिमॅन म्हणजेच कान्हा घेतो. जेव्हा परशुराम हा इकडे तिकडे पाहत असतो तेवढ्या वेळातच कान्हा हा अतिप्रचंड वेगाने आपल्या संजयच्या हातापायाच्या ज्या दोऱ्या असतात त्या सगळ्या सोडवतो आणि संजयला तेथून गायब करतो. परशुराम हा येऊन पाहतो तर संजय आपल्या जागेवर नसतो. परशुरामला जबर धक्काच बसतो, हा संजय अचानक कोठे गेला? संजय पळून गेला की काय? जर हे सरकारला समजलं तर सरकार तर माझा जीवच घेईल, ती मला जिवंतच सोडणार नाही. असा विचार करून परशुराम संजय संजय अशा हाका मारू लागतो. सगळीकडे संजयला शोधू लागतो पण त्याला संजय कोठेच सापडत नाही. आणि त्याच वेळेस आपला शक्तिमॅन म्हणजेच कबीर उर्फ कान्हा तेथे येतो. इतका उजेड आहे त्या कालकोठडीमध्ये, त्या अड्ड्यावर, परंतु कान्हाच्या चेहऱ्यावर मात्र अंधारच असतो. त्याचा चेहरा परशुरामला काही दिसत नाही. कान्हा हा जोरात टायर फेकतो आणि या टायरने परशुरामला धडक बसते आणि जेथे त्याने संजयला लपून ठेवलेलं असतं, बांधून ठेवलेलं असतं, तेथेच जाऊन परशुराम पडतो. आणि त्याला काही दिसण्याआधी कान्हा हा चक्क त्याचं तोंड पकडतो आणि असं तोंड पकडतो की परशुरामला डोळ्याने कान्हा दिसतच नाही. मग कान्हा त्याच्या तोंडामध्ये बोळा कोंबतो आणि त्याचे हातपाय बांधून ठेवतो. हातपाय सुद्धा तो अतिप्रचंड वेगाने बांधतो की कधी बांधले ते सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि कान्हा हा परशुरामच्या समोर असतो, त्याचे हातपाय बांधतो, त्याच्या तोंडामध्ये बोळा कोंबतो, पण तरीही परशुरामला कान्हाचा चेहरा दिसत नाही. म्हणजे कान्हा फक्त शक्तिमानच नाही तर मिस्टर इंडिया सुद्धा आहे, त्यामुळे तो काही परशुरामला दिसत नाही. आणि एवढं सगळं करून तो कान्हा संजयला घेऊन जात असतो. परशुरामला तो पाठमोरा दिसतो की हा संजय लंगडत लंगडत चाललाय आणि कुणीतरी त्याला घेऊन चाललंय. पण परशुरामला हा माणूस नेमका कोण आहे त्याचा चेहराच दिसत नाही आणि कान्हा संजयला घेऊन तेथून निघून जातो.
परशुराम हा तोंडात बोळा कोंबल्यामुळे आरडाओरडा सुद्धा करू शकत नाही आणि त्याची माणसं कोठे गेलीत देवास ठाऊक, ती सुद्धा येत नाही. तेव्हाच परशुरामला समजतं की संजय पळून गेलाय आणि आता माझं काही खरं नाही. तर इकडे सरकार तिच्या घरी बसलेली असते आणि ती किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये काम करते. तर रिसेप्शनिस्ट आता वर्किंग हावर संपलेत म्हणून घरी जाण्याची तयारी करत असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते आणि सांगते, मी किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून बोलतीये. तर सरकार तिला विचारते, काही दिवसांपूर्वी चारुशिला दाभाडे यांच्यासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये तुमच्या कंपनीमधून 10 लाख रुपये जमा केले गेले होते. ते पैसे कुणी जमा केले होते हे मला कळू शकेल का? तर ही रिसेप्शनिस्ट विचारते, तुम्हालाही माहिती कशाला हवी आहे? सरकार सांगते, मी चारुशिला दाभाडे यांची रिलेटिव्ह आहे आणि मला ते पैसे परत करायचे आहेत म्हणून मला हे जाणून घ्यायचं आहे. तर रिसेप्शनिस्ट सांगते, सॉरी मॅम, आमची ती पॉलिसी आहे, आम्ही अशा गोष्टी नाही सांगू शकत. तर सरकार म्हणते, मला माहिती आहे तशी तुमची पॉलिसी असेल, परंतु मी तर चांगल्या कामासाठी विचारते ना, मला ते पैसे परत करायचे, तुमच्या कन्स्ट्रक्शनचा फायदाच होईल, तुम्हाला दिलेले पैसे परत मिळतील. तर ही बाई सांगते, नाही मॅडम, आता आमचे वर्किंग हवरसुद्धा संपले आहेत, आमची तशी पॉलिसीही नाही आहे, मी आमच्या साहेबांना विचारते, उद्या तुम्हाला सांगेल, तुम्ही उद्या कॉल करा. असं म्हणून रिसेप्शनिस्ट फोन कट करते. सरकारला खूप राग येतो. सरकारच्या हातामध्ये किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचं पॅम्पलेट असतं. सरकार याकडे पाहते आणि म्हणते, तुमच्यामुळे माझ्या हातातोंडाला हल्लेला घास माझ्यापासून हिरावून गेला. माझ्या इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. या सखी कन्स्ट्रक्शनची खरी मालकीण मी बनणार होते, पण तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण नाही झालं. आता पहा, मी उद्या तुमच्या ऑफिसमध्ये येते आणि सरकार काय चीज आहे हे तुम्हाला दाखवते. असं म्हणून सरकार या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनवर खूप चिडते आणि त्यांचं पॅम्पलेट फाडून फेकून देते. तर इकडे कान्हा हा संजयला घेऊन किरणजवळ येतो. किरण आणि संजय रिक्षामध्ये बसलेले असतात. कान्हा किरणला सांगतो, संजयला आत्ताच्या आत्ता मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर, पैशांची काळजी करू नको, तो लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे. तेव्हा संजय म्हणतो, साहेब तुम्ही उगाच माझी एवढी काळजी करताय. तर कान्हा म्हणतो, संजय मला माफ कर, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आणि मला यायला सुद्धा उशीर झाला, मी तुला लवकर वाचवायला नाही आलो. तर संजय म्हणतो, मालक हे तुम्ही काय बोलताय? तुमच्यासाठी तर मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, तुम्ही स्वतःला दोषी मानू नका, काहीच काळजी करू नका. तर कान्हा म्हणतो, नाही, तू आता लवकरात लवकर बरा हो, तू माझ्या आणि सरकारच्या मागावर आता नाही राहायचं, कारण आमच्या दोघांमधील लढाई ही दिवसेंदिवस खूपच खतरनाक होत चालली आहे. कोणाचाही जीव जाऊ शकतो आणि मी तुझ्या जीवाची भीती नाही बाळगू शकत, ती रिस्क नाही घेऊ शकत. तुला मी दुसऱ्या कामावर लावतो, मी कशाला बोलत बसलोय? असं म्हणून कान्हा हा किरणला तेथून संजयला घेऊन जायला सांगतो. किरण संजयला घेऊन निघून जातो. तेवढ्यात कान्हा आपला मोबाईल पाहतो. त्याला दिसतं की सखीने खूप मिस कॉल केलेत, मला लवकरात लवकर घरी जायला हवं असा विचार कान्हा करतो. तर इकडे सखी सदन चाळीमध्ये सखी ही आपल्या मैत्रिणींना जान्हवीला एका मकर संक्रांतीच्या सेलबद्दल सांगते, जेथे काळ्या रंगाच्या साड्या खूप स्वस्तात मिळणार असतात. चाळीतल्या सगळ्या बायकासुद्धा तेथे असतात. तेव्हा सखी आणि जान्हवी त्यांना सांगतात की उद्या मकर संक्रांत आहे, आपण मस्त साड्यांची खरेदी करायला जाऊया, छान छान साड्या खरेदी करूया. त्याच वेळेस दाभाडे मावशीसुद्धा तेथे येऊन बसते. सखी आणि जान्हवी त्यांना सांगतात, उद्या आम्ही सगळ्या बायका शॉपिंगसाठी जाणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी 10-15 साड्या घेऊन येतो. दाभाडे मावशी हसू लागते. तर जान्हवी म्हणते, 10-15 साड्या कशाला, अख्खाचं अख्खं दुकानच घेऊन येऊ ना, साड्या खूप स्वस्तात आहे, मोठा सेल लागलाय. दाभाडे मावशी म्हणते, तुम्हाला जायचं तर जा, पण मी नाही येणार, मला आराम करायचा आहे, तुम्ही तुमच्या नवऱ्यांना बरोबर घेऊन जा. बायका हो म्हणतात. दाभाडे मावशी सखीला विचारते, तुझा नवरा कुठे आहे सखी? तर सखी सांगते, मला नाही माहीत, तो माझा फोनही उचलत नाहीये. तर जान्हवी म्हणते, उद्या आपल्या सखीची आणि कान्हाची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे, आपण एकदम धूमधडाक्यात साजरी करायची. दाभाडे मावशी आणि सगळ्या बायका हो म्हणतात. पण सखीला मात्र हेच टेन्शन असतं की धूमधडाक्यात साजरी करू, पण हा कान्हा कुठे, तो तर माझा फोनच उचलत नाहीये. आणि इकडे कान्हा हा आपल्या घरी म्हणजेच कबीरच्या घरी आलेला असतो. तो आजी आणि अपर्णा एकत्र जेवायला बसलेले असतात आणि कान्हा हा स्वतःच्या हाताने अपर्णाला आपल्या आईला खाऊ घालत असतो. पण अपर्णाचं त्याच्याकडे लक्षच नसतं, ती शून्यातच पाहत असते. आजी कान्हा म्हणजेच कबीरला म्हणते, कबीर, आज तू सगळं काही योग्य केलंस, संजयला परत आणलंस आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी केलास, परंतु तू त्याच्या जीवाची जी रिस्क घेतली ना, ते विसरून चालणार नाही.
त्यामुळे एकदा जी चूक केली ती परत करायची नाही, असं यानंतर कधीच करायचं नाही. कबीर हो म्हणतो. तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आणि सगळ्यांना नमस्कार करतात. नोकरानी अपर्णाला घेऊन तेथून निघून जाते. गुरुजी कान्हाला पाहतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो. गुरुजींना आठवतं की ते कान्हाला सरकारच्या घरी सुद्धा भेटले होते आणि तुम्ही येथे असा प्रश्न विचारला होता. तेव्हा कान्हाने त्यांना आपली कान्हा अशी ओळख करून दिली होती. पण गुरुजी आणि कान्हा एकमेकांकडे पाहतात. गुरुजी कान्हाला काहीच विचारत नाही आणि आजीला सांगतात, राजलक्ष्मी मॅडम, उद्या सूर्यपूजन आहे आणि तुमच्या घराण्याची ही अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. जेव्हा देवदत्त साहेब होते त्यांनी ही प्रथा सुरू केली. देवदत्त साहेबांनी कधीच ही प्रथा मागे पडू दिली नाही. त्यांना वेळेचं खूप महत्त्व होतं. ते म्हणायचे, जर आपण वेळेचा सन्मान केला तर वेळ आपला सन्मान करेल. त्यामुळे ते नेहमी वेळ पाळायचे, मुहूर्त पाळायचे. त्यामुळे उद्यासुद्धा ही पूजा वेळेवर व्हायला हवी आणि या पूजेला एकट्यानेच बसायचं असतं. मी तुम्हाला सामानाची सगळी लिस्ट पाठवली आहे. ते सामान आणा आणि उद्या वेळेवर पूजेला या, असं म्हणून ते आजीला सगळं काही सांगतात. आजी म्हणते, हो कबीर, उद्या तू वेळेवर ये, मुहूर्त चुकायला नको. आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सामानाची तयारी करून ठेव. ही आपल्या घराण्याची परंपरा आहे आणि तू ती पाळायलाच हवी. कान्हा हो म्हणतो. गुरुजी कान्हाला विचारतात, कबीर साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की माझ्या मनात कोणता प्रश्न आहे. मी तुम्हाला सरकारच्या घरी पाहिलं होतं तेव्हा तुम्ही मला तुमची ओळख कान्हा अशी करून दिली होती. मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे. हे ऐकून आजीला सुद्धा धक्काच बसतो, कारण आजीला याबद्दल काहीच माहीत नसतं. तर आता गुरुजींना काय उत्तर द्यायचं हा प्रश्न कबीरला पडतो. इकडे परशुराम हा सरकारला सांगतो की संजय पळाला आणि हे ऐकतात सरकार परशुरामच्या खणखणीत थोबाडीत मारते. त्यामुळे परशुराम जागच्या जागीच हलतो. सरकार चिडून म्हणते, नालायका, तू काहीच कामाचा नाहीये. एक काम तुला सांगितलं त्या संजयकडून सगळं वधून घे, तेवढं सुद्धा तुला जमलं नाही. तुझ्या तावडीतून तो सुटलाच तरी कसा काय. तर परशुराम सांगतो, सरकार, तो माणूस खूप डेंजर होता, खूप हुशार, खूप चलाक होता. कधी आला आणि संजयला कसा घेऊन गेला मला काही कळलंच नाही. सरकार चिडून म्हणते, तू हेच कर, दुसरे किती चलाक आहे, किती हुशार आहे हेच मला सांगत बस, त्यांचं गुणगान करत बस. मला ही संधी देऊ नकोस की परशुराम किती हुशार आहे, किती चालाक आहे असं कधी बोलण्याची. तू फक्त खायच्या कामाचा आहे, दुसरं काहीच काम तुला जमत नाही. तुला आता माझी भीतीच उरली नाही ना. तुला असं वाटतं तू चुका करशील, मग माझ्या समोर येशील की सरकार असं असं झालंय, मला माफ करा, मी तुझी एखाद्या थोबाडीत मारेल आणि मग सगळं काही नीट मस्त तू 2-3 टायमाचं खायला मोकळा. त्यामुळे तुला आता शिक्षा मला करावीच लागेल. परशुराम चांगलाच घाबरतो. सरकार त्याला म्हणते, आजपासून तू डायनिंग टेबलवर बसून नाही जेवायचं, जमिनीवर बसून जेवायचं. मग सणवार असो, पाहुणे घरी आलेला असो, घरात कोणताही उत्सव असो, तू जमिनीवर बसूनच जेवायचं. परशुरामला जबर धक्काच बसतो. परशुराम म्हणतो, नाही सरकार, मला अशी शिक्षा देऊ नका, मी खाली बसून कसा जेवणार. तर सरकार म्हणते, मग नको जीव, पण तुला ही शिक्षा मिळणार आणि तुला ती भोगावीच लागेल. निघ आत्ताच्या आत्ता इथून, असं म्हणून सरकार परशुरामला हाकलून देते. परशुराम तेथून निघून जातो. सरकार चिडून म्हणते, या नालायकावर विश्वास ठेवून काही फायदा नाही, त्याच्याकडून काहीच होऊ शकत नाही. आता मला शोधून काढावं लागणार की माझं स्वप्न कोणामुळे भंग झालंय. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमध्ये असा कोण माणूस आहे ज्याने दाभाड्याचे पैसे भरलेत. मला त्या सगळ्या प्रकरणाचा शोध घ्यावा लागेल असा ठाम निश्चय सरकार करते. तर इकडे गुरुजींनी कान्हाला एक प्रश्न विचारलेला असतो. कान्हा गुरुजींना म्हणतो, गुरुजी, काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात, नाहीतर त्यामुळे आणखीन प्रश्न उद्भवतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. असं म्हणून कान्हा उभा राहतो, गुरुजींना नमस्कार करतो आणि म्हणतो, गुरुजी, मी उद्या वेळेवर पोहोचेल, तुम्ही आता जाऊ शकतात. गुरुजी सगळ्यांचा नमस्कार करतात आणि तेथून निघून जातात. तेव्हा आजी ही कान्हाला म्हणते, कान्हा, सरकार आणि तुझ्यासमोरच गुरुजींची भेट झाली होती हे मला माहीत नव्हतं. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, तू सरकारच्या नेहमी संपर्कात असतो. असा एखादा माणूस तर नक्कीच तुझ्या आयुष्यात येईल जो तुलाही ओळखतो आणि सरकारलाही ओळखतो. आणि मग तुझं सत्य सरकारसमोर येऊ शकतं. आपला सगळा प्लॅन हा सरकारसमोर उघडा पडू शकतो. त्यामुळे उद्या तू सूर्यपूजन नाही करायचं. हे ऐकून कबीरला मोठा धक्काच बसतो. कबीर आजीला म्हणतो,
नाही आजी, उद्या मी सूर्यपूजन करणारच. ती आपल्या घराण्याची बाबांची परंपरा आहे, ती मी पुढे चालवणार. आजी चिडून म्हणते, कबीर, मी तुला विचारत नाहीये, तुला सांगत आहे. तू काहीतरी मूर्खपणा करशील. उद्या तेथे सूर्यपूजनाला शेकडो माणसं असतील. कुणी ना कुणीतरी तुला ओळखेलच आणि सरकार सखीसमोर आपला प्लॅन उघड होईल. तुझी खरी ओळख समोर येईल आणि मला ते व्हायला नकोय. त्यामुळे उद्या तू सूर्यपूजन करणार नाही, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून आजी तेथून निघून जाते. कान्हा खूप टेन्शनमध्ये येतो आणि विचार करतो, नाही आजी, मी तुझं नाही ऐकणार. कारण सूर्यपूजन करणं ही आपल्या घराण्याची बाबांची परंपरा आहे. आजपर्यंत त्याच कधीच खंड पडलेला नाहीये. आजपर्यंत मी कबीर देवदत्त किर्लोस्कर म्हणून ही पूजा करायचो, पण आता मी कान्हा महाडिक म्हणून ही पूजा करणार आणि सपत्नीक करणार. माझी बायको सखीसुद्धा माझ्याबरोबर या पूजेला बसेल, असा ठाम निश्चय कान्हा करतो. म्हणजे कान्हाने आता ठरवलंय की आजीचं ऐकायचं नाही आणि तोही सूर्यपूजनाची पूजा तर करणार आहे. मग यामध्येच एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, जो मी तुम्हाला नंतर सांगेल. तर फ्रेंड्स, थोड्या वेळानंतर कान्हा हा सखी सदन चाळीत पोहोचलेला असतो. म्हणजे काही क्षणांपूर्वी किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक अरबपती कबीर देवदत्त किर्लोस्कर, जो डायनिंग टेबलवर बसून आपल्या आईला स्वतःच्या बंगल्यामध्ये बसून आईला भरवत होता, तोच कबीर आता कान्हा महाडिक म्हणून या सखी सदन चाळीतल्या छोट्या खोलीत बसलाय आणि जमिनीवर बसून तो जेवण करत असतो. तर सखी ही त्याच्याकडेच पाहत असते, खुर्चीवर बसलेली असते. तेव्हा सखी कान्हाला विचारते, कान्हा, आज पोलीस दाभाडे मावशीला भेटायला आले होते, चौकशी करत होते. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जेव्हा दाभाडे मावशींना गोळी लागली होती, आपल्याला पैशांची गरज होती, तेव्हा आपली किती धावपळ झाली ना. या सगळ्यामधून आपण काय शिकलो? कबीर म्हणजे कान्हा तिला काहीच बोलत नाही आणि म्हणतो, मला थोडं मीठ हवंय, मीठ देता का? त्यामुळे सखी खूप चिडते. कान्हा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय. मी त्याला काय प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर तर त्याने दिलं नाही आणि माझ्याकडे मीठ मागतोय. तू माझ्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो, असं म्हणून सखी ही कान्हाला मीठ आणून देते आणि म्हणते, एक नंबरचा माठ आहे तू, माठ खा, मीठच खात बस. तर कान्हा हा सखीच्या पायाकडे पाहतो आणि विचारतो, तुमचे पैंजण कोठे गेलेत? सखी खूप चिडते आणि म्हणते, मूर्ख कुठला, कशाला मला आठवण करून दिली? बदाम खात जा, बदाम, लक्षात तरी राहील. तुझ्या लक्षात नाहीये का, घरचं चालवण्यासाठी मी माझे पैंजण गहाण ठेवले होते. ती माझ्या बाबांची शेवटची आठवण होती. त्यांनी मला ते पैंजण दिलं होते. आता ते पैंजण मी परत कधी सोडवणार, देवास ठाऊक. आणि तू मला तेच देतोय, तीच आठवण करून देतोय. मी तुला हे सांगत होते की जेव्हा दाभाडे मावशी इतक्या आजारी होत्या, आपल्याकडे पैसे नव्हते, पैसे जमवण्यासाठी आपली एवढी धावपळ झाली. त्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की आपल्या सर्वांचा मेडिक्लेम हवा. म्हणजे अशा आरोग्याच्या समस्या आपल्याला सोडवता येतील, पैशांची गरज भागवता येईल. म्हणून आमच्या कामत इंडस्ट्रीमध्ये मेडिक्लेम ऑफिसर आहेत, त्यांना मी उद्या बोलून घेतलंय. चाळीतल्या सगळ्या लोकांचे मेडिक्लेम पॉलिसी मी काढून घेणार आहे. कान्हाला ही आयडिया खूप आवडते. कान्हा म्हणतो, ठीक आहे, नक्कीच करा. तेवढ्यात एक लहान मुलगी तेथे येते आणि म्हणते, सखी दिदी, तू मला ही साडी नेसवून देशील का? सखी हो म्हणते. तर कान्हा विचार करत असतो, उद्याच्या पूजेबद्दल सखीला कसं सांगायचं. सखीला उद्याची पूजा माझ्याबरोबर कर, त्यासाठी मनवावं लागेल. सखी या लहान मुलीला साडी नेसवून देऊ लागते, पण कान्हाला भास होतो की कान्हा हा स्वतःच सखीला साडी नेसून देतोय आणि ती सुद्धा संक्रांतीची काळी साडी. सखी आणि कान्हा एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि कान्हा हा चक्क सखीला साडी नेसवून देत असतो. सखीसुद्धा त्याच्याकडे पाहत असते. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात. म्हणजे एवढ्या टेन्शनमध्ये सुद्धा हा रोमॅन्टिक सीन आपला दाखवला गेलाय आणि तो पाहायला खूपच भारी वाटतं. आणि तेवढ्यात कान्हाचा भ्रम तुटतो, तो भानावर येतो आणि त्याला दिसतं की सखीने या लहान मुलीला साडी नेसवून दिली आहे आणि त्याने सखीला नाही. तर फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. कान्हाने संजयला शक्तिमान आणि मिस्टर इंडिया बनून जे काही सोडवलं ना, ते पाहायला खूप मजा आली. पण सरकार आता कान्हाचं सत्य जाणून घ्यायच्या खूप जवळ पोहोचली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा सूर्यपूजनाची तयारी करेल. त्याने सखीला सुद्धा मनवलेलं असेल आणि सखी ही तयार होऊन साडी नेसून या पूजेसाठी येणार. कान्हा हा पंचा नेसून तयार असेल.
सखी आणि कान्हा दोघे खूप सुंदर दिसत असतील आणि एकमेकांकडेच पाहत राहतील आणि त्याच वेळेस सरकार सुद्धा तेथे येणार, म्हणजे सरकार या पूजेला हजर असेल. कान्हा आणि सखी हे दोघे सूर्यपूजनाची तयारी सुरू करतील. ही पूजा सुरू होईल. दोघेही सूर्याला अर्घ्य देत असतील आणि त्याच वेळेस चक्क राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कान्हा उर्फ कबीरची आजी तेथे पोहोचेल आणि तिचा स्वॅगच वेगळा असेल. तिच्याबरोबर 2 बॉडीगार्ड असतील ज्यांच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या बंदुका असतील आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर तेथे येऊन चक्क कान्हा म्हणजेच कबीरला विचारणार, कबीर तू माझी वाट पण नाही पाहिलीस का? पूजेला सुरुवात सुद्धा केली का? आणि हे ऐकून सरकार आणि सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार. सखी आणि सरकार तेथे असताना कान्हाची आजी चक्क कान्हाला कबीर अशी हाक मारतीये आणि त्याला विचारतीये की मी न येताच तू पूजा कशी सुरू केली? म्हणजे आता राजलक्ष्मी कान्हाच्या आजीचा नेमका प्लॅन तरी काय आहे हेच कळायला मार्ग नाहीये. मग आता सरकार आणि सखीला समजणार का की कान्हा हा साधा ड्रायव्हर नाहीये, तर चक्क किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक आहे. आणि सरकारला हे सत्य समजणार का राजलक्ष्मी किर्लोस्कर ही त्याची आजी आहे आणि आजपर्यंत त्याने आपल्याला फसवलंय, तो खोटं बोललाय. आणि हे सत्य समजल्यावर त्यांच्या आयुष्यात काय मोठं वादळ येईल हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हे पाहायला एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.